नमस्कार मित्रांनो, बारामतीचा रणसंग्राम. सुनेत्रा पवार रिंगणात, पण बिनविरोधचा मार्ग खडतर. धनगर समाजाची नाराजगी राष्ट्रवादीला नाडणार. काय आहे ही बातमी बारामतीची, आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामतीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे आणि ती कशी आहेत हे आपण सविस्तर बघूया. त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. या दोन्ही मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्यामुळे राज्यभराचे लक्ष बारामतीकडे लागलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने बारामतीमध्ये पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षांतर्गत बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युजेंद्र पवार यांनी उमेदवारी दिली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत ही जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर उमेदवारी न देण्याची भूमिका या पक्षाने घेतली आहे. तरी देखील बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवार यांचे नाव देण्यात आल्यामुळे काही प्रमाणात धनगर समाजात नाराजगी असल्याची चर्चा आहे. या नाराजगीतून काही जण उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून प्राजक्ता तनपुरे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बारामती प्रमाणेच राहुरीतही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही मतदारसंघातील राजकीय घडामोडीमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं बारामतीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.